अजून कसे आले नाहीत बाळराजे? वय आहे का बाळराजांचं? मसलतीस बोलावणाऱ्यांनी तरी विचार करावा ना. विचार तर आपणही करायला हवा जानकीबाई. वय अजाण असलं तरी काही बाबींची जाण ही या वयातच यायला हवी. आपले कोण परके कोण हे कळायलाच हवं. खोल डोहाची परीक्षा वाट्याला आल्याशिवाय हातपाय मारणंही कळत नाही. मासाहेब, ही माणसं रानटी आहेत म्हणून भीती वाटते. अशा रानटी श्वापदांच्या जगात सशाचं काळीज घेऊन जगता येत नाही जानकीबाई. आपण थांबा, आम्ही जातीने पाहून येतो काय झाले ते. समोर ठाकली प्रजे समाय माऊली स्वराज लो पुन्हा दिले पुनश्च ज्योत देवली. संच स्वराज्या सदैव शिव तेजस सुखदायिनी कर्म कर्म धर्म भाव ओजस्वी हरिवर्धिनी सम्राज्ञी एकमेव चतुरमती रणचंडी हर 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 महादेव. हा आवाज कसला? कोणी हे तर आपल्या मागावर नसेल ना? मैं काय भी केलं नाही हो. माझी काय भी चूक नाही. मला नका मारू, नका मारू मला. मैं काय भी केलं नाही. चुप. लय बॉम्बालास ना तर ही तलवार फिरवीन नरड्याव. आमच्यावर पाळत ठेवतोयस? कोण आहेस तू? संताजीराव सोडा त्याला. शिवाजी महाराजांची शपथ, मैं तुमचा दुश्मन नाही हो. कोण आहेस तू? मी आता ना इथं जवळच माझं गाव होतं. गनिमानी जाळून टाकलं. माझी आय भावंड समधी जळून मेली हो. मी जंगलात लाकडं शोधायला आलो होतो म्हणून मी वाचलो. तेव्हापासून असं त्यांच्यावर पाय ठेवून हाय म्या. तो मोरक्या घावला की चिंबवणारच हाय म्या त्याला. ठार मारशील गनिमाला? शिवाजी महाराजांची शपथ, मी सोडणार नाही त्याला. या कामी आम्ही तुला मदत करू, मात्र तुला काही काम करावं लागेल. जीव मुठीत हाय, तुम्ही फक्त सांगा. जीव द्यायचा नाही, जीव घ्यायचा आहे गनिमाचा. माग सरणार नाही. हा सगळा भाग तुला माहित असेल ना? आय बा मेलं तेव्हापासून या जंगलातच राहतोय म्या. तिथल्या दगडगोट्यांची बी ओळख झाली आहे मला. तरी बी कावून गेलो या जंगलाला. आता आम्हाला स्वराज्य पाहिजे.
शिवाजी महाराजांचं, शंभू राजांचं स्वराज्य. बरं एक सांगू? बोल. दुश्मनाला घावण्याआधी शंभूराजा इथनं चाललं होतं तेव्हा त्यांची पावलांच्या खुणा इथल्या मातीत उमटल्या होत्या आणि तोवर त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांच्या पायाखालची चिमूटभर माती मी माझ्या गळ्यात बांधली आहे. जेव्हा माझी पावलं लडबडत्यात तेव्हा ही माती धीर देते मला. ती माती तुला अजून बळ देईल ताना. चल. या खून आहेत तारा राणी. बाळराजे, उठा बाळराजे. सोने दीजिए, मत जगाइए. आम्ही शाहू राजांना इथून घेऊन जायला आलोय. क्यों? कितने सुकून से सोए हैं. अच्छा लगता है. किसी को इत्मीनान से सुलाने में हमें बड़ा सुकून मिलता है. इन्हें भी सुलाएंगे हम. गहरी नींद. ज्यादा फर्क नहीं है मौत और नींद में. बस नींद से जगाया जा सकता है. आपकी परेशान ख्याली से इनकी नींद में खलल आ सकती है. बच्चों की नींद में बाधा नहीं डालते. सोने दीजिए. आपल्याला का त्रास? आपण झोपणार असाल ना? थकला असाल? हमें कैसी थकान? का नाही? स्वराज्य नेस्तनाबूत कसं करायचं या विचाराने येऊ शकतो थकवा. आणि आता आपलं वय देखील झालंय. हाँ, उम्र का ख्याल तो है, पर जब हम स्वराज को मिटाने की सोचते हैं तो हम तरोताजा हो जाते हैं. स्वराज्य मिटवण्याचा विचार अजूनही आपल्या मनात असेल तर आणखी 360 वर्ष जगावं लागेल आपल्याला. बहुत सा स्वराज तो हम हथिया चुके हैं, हम कब्जे में ले चुके हैं. हमारे किसी भी मंसूबे के 10वां हिस्सा भी नहीं रहेगा. ये स्वराज है क्या? स्वराज कितना बचा है? इतना सा. तुम्हाला जितकं वाटतं तितकं छोटंही नाहीये स्वराज्य. तसेही निर्जीव गडकोटांचे सुभे बळकावलेत आपण. परंतु इथल्या माणसांना बळकावता आलं नाही आपल्याला. तुमच्या अत्याचारांनी पिचलेल्या हृदयांमध्ये तुम्हीच पेटवलेल्या आगींची धग अजूनही धुमसतीये. कुणी रानात जळालेल्या पिकाची ठिणगी मनात जपून ठेवलीये तर कुणी स्मशानात जळत्या लाकडांचे निखारे अजूनही तेवत ठेवलेत. ही माणसं फाटकी असतील कदाचित. तुम्हालाही उभा फाडतील. बाळराजे उठले की पाठवून द्या. पहले इसका असर जहन में होता है, मगज धीरे धीरे बर्बाद होने लगता है. सर्दी जुकाम जैसी चीजें शुरू में दिखाई देती है. धीरे धीरे जिस्म का हर हिस्सा फिजूल हो जाता है. आखिर दिल का दौरा पड़ने से इंसान मर जाता है. लोग तो हैं, और उन लोगों के दिलो दिमाग पर राज करने वाला कोई हौसला हमने जिंदा ही नहीं छोड़ा. तो
तो उन्हीं लोगों को आकर हमारे कदमों में झुकना ही होगा। वक्त बहुत बाका आहे आबाजी। या समयी आपला हुनर आमच्या नजरेस यावा, थेट शत्रूच्या काळजात शिरण्याची जबाबदारी आहे आबाजी। आपल्या विश्वासाच्या बळावर ही कामगिरी आम्ही नेटाने पार पाडू राजे। खात्री आहे आबाजी, शत्रूच्या गोटात आपणास नानाविधे शिरलेले लोक भेटतील। कोणी भाकरीसाठी पाठशाची चाकरी करत असेल, कोणी भीतीपोटी करत असेल, कोणास द्रव्याची लालसा असेल, कोणास मान मरातबाची, कोणास जहागिरीची। भीती, स्वार्थ, ममत्व या साऱ्या भावनांचा तिथे लेखाजोखा करावा, प्रत्येकाशी वेगळं संधान बांधावं आणि मग त्या पातळीनुसार प्रत्येकाशी सौदा करावा। जी राजा। एक सावधानता बाळगावी आबाजी, आपलं अंतिम ध्येय साध्य होईपर्यंत त्या लोकांचा आपापसात या विषयावर बोलणं होऊ देऊ नये। प्रत्येकाची नियत वेगळी, त्याप्रमाणे प्रत्येकाशी सौदाही वेगळा असेल। आलं लक्षात। हा धोका टाळून प्रत्येकाशी सलगी साधावी, आपलंसं करावं। आबाजी, असं जर झालं तर आपले थोर उपकार होतील मराठी राज्यावर। उपकार म्हणून येत राजे, हे आमचं कर्तव्यच। तिथे कोण कोण भेटतील असं वाटतं आपणास? आहेत नजरेत, नागोजीराव आहेत, माणकोजी, नेमाजी, साऱ्यांशी चाचपणी करू। ठीक, आपण उद्याच निघावं। हा खलिता अमात्य आणि शंकराजींना द्यावा, बाकी आपली सारी व्यवस्था संताजीराव पाहतीलच। जशी आज्ञा। जिलेलाई, हुजूर जाग जाइए, हुजूर जाग जाइए। क्या वजीर आजम, आपने इतनी भी तमीज नहीं, नींद से जगा दिया हमें। माफी आला हजरत, माफी। कुछ हसीन सपने बुन रहे थे हम, सराज को मिटाने का सपना। हुजूर, लेकिन हकीकत बड़ी दर्दनाक है। अब क्या हुआ? हमारे हाथ से संगमेश्वर गया। क्या? ये कैसे हो सकता है? गनीम कौन था? ताराबाई। ताराबाई? हुजूर, उसके साथ वो संताजी भी था। कब कैसे हुआ ये सब? हकीकत बयां करो। हुजूर, एक तरफ से वो संताजी ने हमला कर दिया, उसके साथ खूंखार मरहटों की फौज थी। घने जंगल में ताराबाई तीर कमान दस्त फौज लेकर खड़ी थी। तीनों तरफ से हमला हुआ हुजूर, तीनों तरफ से हमला हुआ। नतीजा क्या हुआ? हार गए हम हुजूर, बुरी तरह से हार गए।
11,000 लोग मारे गए, 1500 घोड़े, 5 तोपे, बारूद, असला और अनाज धान के साथ कुछ लोग पकड़े भी गए हुजूर। छोड़ दो हमें, वरना बादशाह सलामत के आगे तेरी ऐसी हालत होगी कि ते आम्ही बघून घेऊ। तुझा इथला कारभार आता आटोपलाय, त्यामुळे आमच्यापेक्षा तुझी काय हालत होईल ना याची चिंता कर। गोरगरिबांच्या पाठीची धिरडी करताना मजा येत होती ना तुला? आता वेळ उलटी फिरल्यावर तुझी काय हालत होईल ना ते पहा। इतरांनाही थोडी मजा घेऊ दे। राणी साहेब, योच तो नाराधम येण्यास माझ्या आई बाला मारला आहे, ना सोडणार नाही याला। झाला तुझा राग शांत? नाही, जीवाच्या बदली जीवच मिळायला पाहिजे। राणी साहेब, मी मला एक तलवार द्या, मग मी दाखवतो माझा राग काय आहे ते। छोड़ दे, वरना इसका अंजाम बहुत बुरा होगा। छोड़ दे। आला हजरत के नाम पे पैगाम है। किसने भेजा है? ताराबाई ने। खोलो। हमारी नमाज का वक्त हो गया, हम नमाज पढ़ने जा रहे हैं।
झाली तुझी इच्छा पूर्ण? जा आता. म्या कुठे जाऊ? कुठे जाऊ म्हणजे? माझं या जगात कुणी बी नाही जी. तान्हा, मला तुमच्या संगड घेऊन चला. राणी साहेब, काही गावातली काही पोरं आहे ती, त्या समध्यांनी असं काहीतरी गमावलेलं आहे आणि त्यासनी बी त्याचा बदला घ्यायचा आहे. स्वराज्याचा पाया असा प्रतिशोधाचा नाहीये तान्हा. ते काय असेल ते तुमच्या संग राहिल्याशिवाय कसं समजायचं आम्हासनी? आम्हाला फक्त एवढंच ठाऊक आहे की हे काम शिवाजी महाराजांचं आहे आणि ते आम्ही केलं पाहिजे. तुम्ही न्याल ना मला? जरूर. राणी साहब, इरादा काय आहे? आता इरादा एकच, स्वराज्याच्या जोखमीवर आता पुढची फळी उभी करायची. तान्हासारखे वीर मावळे गावागावातून उभे करायचे आणि त्या बळावरच औरंगजेबाच्या पिंडाला पाणी पाजायचं. लवकरच त्या औरंग्याची झोप उडवणारी योजना तयार करू.